राज्यातील 44 लाख विद्यार्थी अद्याप गणवेशाविना आहेत। शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी देखील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही। पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार असल्याचं चित्र आहे। पाहूया या संदर्भातला आमचा एक खास रिपोर्ट। 1.5 महिन्यानंतरही 44 लाख विद्यार्थी गणवेशाविना। जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा होणार। गणवेश शिवून देण्याबाबत बचत गटाची अडचण। शाळा सुरू झाल्या, मुलांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं। मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचा शब्द देणाऱ्या शासनानं 1.5 महिना उलटला तरीही गणवेश दिला नाही। राज्यातील काही शाळा वगळता 65,000 शाळांमधील पहिली ते 8वी पर्यंतच्या 44,60,000 विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार असंच दिसतंय। कापड आले असं सांगितलं जात असलं तरी ते शाळांपर्यंत कधी पोहोचणार आणि कपडे शिवून विद्यार्थ्यांना कधी मिळणार याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। सोलापूर जिल्ह्यातील एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप तरी नवीन शैक्षणिक वर्षात गणवेश मिळालेला नाहीये, तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही हीच परिस्थिती आहे। दरवर्षी शासनाच्या वतीनं आम्हाला शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळायचा, परंतु यंदाच्या वर्षी आता शाळा सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिना झाला, परंतु अद्याप तरी आणखीन गणवेशाची रक्कम किंवा गणवेश प्राप्त झाला नाही। योजना काय ते पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याची ही योजना आहे। 4 मार्च 2024ला विद्यार्थ्यांच्या मापानुसार कापड पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी प्रति गणवेश 110 रुपये शिलाई खर्च घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचंही ठरलं। मात्र बचत गटांना 110 रुपयांत गणवेश शिवून देणं शक्य नसल्याची अडचण पुढे आली। विधानसभा अधिवेशनातही विरोधकांनी शालेय गणवेशाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। खुद्द मुख्यमंत्र्यांनी गणवेश देण्यावरून आणि कापडाच्या गुणवत्तेवरून सभागृहाला आश्वस्त केलं होतं। हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे, नवीन दाखव रे। हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन। हे घ्या, हे दोन्ही घ्या। तर दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात गणवेश आणून दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। पण या सगळ्यानंतरही अद्याप तरी गणवेश मिळाला नसल्यानं मुलांबरोबर पालकांचाही हिरमोड झालाय आणि आता सरकार कोणत्या मुहूर्तावर गणवेश देणार हेच पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।